मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण इथर्स मध्ये प्रिपरेशन ऑफ इथर्स हे आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये पहिली मेथड झालेली आहे प्रिपरेशन ऑफ इथर्स फ्रॉम डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स and second method होती from alkylides, that is the formation of simple as well as mixed ethers. Okay, the name of this process is Williamson synthesis. Okay, these are useful for the formation of aliphatic ethers as well as aromatic ethers. Okay, and but only alkyl halide forms simple as well as mixed ethers. Aryl halides do not undergo Williamson synthesis reaction. Okay, हे लक्षात ठेवायचं. Next method of preparation for ethers is preparation of ethers from alcohols, and diazomethane. Preparation of ethers from alcohols and diazomethane. Okay, आता अल्कोहोल्स आणि डायazomethane ह्या दोघांच्यापासून आपल्याला इथरचं फॉर्मेशन करायचं. ओके, आता हे कसं होणार बघा. फॉर्मेशन ऑफ इथर्स, दिस अल्कोहोल्स and diazomethane, it reacts in presence of catalyst of fluoroboric acid, that is the HbF4, to form us corresponding methyl ethers. Okay, in this method of preparation, methyl group is introduced in alcohols. Okay, therefore this process is also called as a methylation of alcohols. Okay, बघा, corresponding alcohols, general alcohols, these are OH. Okay, these are called alcohols. These alcohols, it reacts with, these alcohols react with diazomethane. Okay, diazomethane, CH2N2. Okay, CH2N2. These are called diazomethane. ओके, CH2N2 ला आपण काय म्हणणार, डायझोमिथेन. हा मिथेन आपला CH4 होता, त्यातले दोन हायड्रोजन आयटम दोन नायट्रोजन आपले रिप्लेस झाले, त्यामुळे हा डायazomethane झाला. नायट्रोजनला आपण आझो असं म्हणतो, दोन आझो आहेत त्यामुळे डायazomethane झाला. ओके, मग हा जो डायazomethane आहे याची रिएक्शन आपली पुन्हा बनवून आहे अल्कोहोल्स बरोबर. Okay, in presence of catalyst HbF4. Okay, क्या catalyst च्या प्रेस मध्ये HbF4 हिटिंग करायचं. Okay, HbF4 these are known as a fluoroboric acid. Okay, HbF4 catalyst आपला कुठला HbF4. HbF4 is called फ्लोरोबोरिक ऍसिड. फ्लोरोबोरिक ऍसिडच्या प्रेस मध्ये हा कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होणार. त्यावेळी इथर फॉर्मेशन कसं होणार लक्षात. त्यामध्ये हा जो CH2 ग्रुप आहे डायazomethane मधला, हा CH2 ग्रुप काय होणार आहे, इथं त्या हायड्रोजनला अटॅच होणार, म्हणजे ह्या ऑक्सिजनला अटॅच होणार आणि इथला H या CH2 ला कंबाईन होणार, म्हणजे CH2 चं काय होणार CH3. ओके, कसं होणार बघा, हा R अल्किल ग्रुप RO. ओके, RO ऍज इट इज आहे, ह्या CH2 ला हायड्रोजन कंबाईन होणार आणि काय मिळेल तुम्हाला ROCH. बरोबर आहे, हा CH2 आणि हा एक हायड्रोजन ROCH आणि हा नायट्रोजन हा रिमूव्ह होणार ऍज इट इज N2 गॅस. ओके, N2 गॅस मधून रिएक्शन मिक्सर मध्ये इव्हॉल्व होणार. ओके, N2 गॅस, नायट्रोजन हा गॅसेस स्टेट मधून इव्हॉल्व होईल
आणि आपला करस्पॉन्डिंग इथरचं फॉर्मेशन. ओके, हा मिथिल ग्रुप प्रेझेंट असताना इथर तयार होईल. लक्षात आलं? मिथिल ग्रुप तयार होणार इथर आपल्या इथं फॉर्म होणार, म्हणून आपण याला काय म्हणलंय, मिथिल इथर असं म्हणूया. ओके, लक्षात आलं? आता हीच एक मेथड्स आहे. त्यामध्ये अल्कोहोल्स मध्ये अल्कोहोल आहे आपल्या इथं ROH. त्या अल्कोहोल्स मध्ये लक्षात घ्या मिथिल ग्रुप आपला इंट्रोड्यूस केला. therefore this reaction is also known as a methylation of alcohols. ओके, जे अल्कोहोलचं मिथायलेशन झालंय, अल्कोहोल मध्ये मिथिल ग्रुप ऍड झालाय. अल्कोहोल कसं आहे आपला ROH आहे, त्याच्यामध्ये आपला मिथिल ग्रुप ऍड झालाय ना, म्हणून आपण याला मिथाइल इथर म्हणलंय. मिथिल ग्रुप अल्कोहोल मध्ये इंट्रोड्यूस झाला, ऍड झाला, म्हणून आपण त्या रिएक्शनला काय म्हणतोय, मिथायलेशन ऑफ अल्कोहोल्स. बरोबर, मिथायलेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, लक्षात ठेवा काय म्हणते बघा मी. ओके, मिथिल ग्रुप ओके इंट्रोड्यूसला इन अल्कोहोल. मिथिल ग्रुप हा अल्कोहोल मध्ये इंट्रोड्यूस केला होता. मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस इन अल्कोहोल. therefore this reaction is known as methylation of alcohols. Therefore this reaction is known as methylation of alcohols. चला, अल्कोहोल्स मध्ये आपला मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस केला, त्यामुळे त्या रिएक्शनला काय म्हणणार आहे, मिथायलेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, आता त्यानंतर बघा आपण पर्टिक्युलर मिथिल इथरचं फॉर्मेशन करणार आहे, आणि त्या मेथड मध्ये अल्कोहोल्स आणि डायअसोमिथेन पासून इथर फॉर्म होत असताना प्रत्येक वेळी एंडिंगला एका बाजूला मिथिल ग्रुप प्रेझेंट असणारच आहे. म्हणजे मिथिल ग्रुप असणारे इथरच त्या मेथडनुसार आपण तयार करू शकतो. लक्षात घ्या, ओनली मिथिल इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. हे लिमिटेशन्स आहे या रिएक्शन्स. ओके, बघा मग आपण आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. अल्किल ग्रुप घेतला तुम्ही CH3OH, याचं नेम काय आपलं, मिथाइल अल्कोहोल. ओके, हा आपला काय, मिथाइल अल्कोहोल. ओके, याची रिएक्शन करू. CH2N2 काय आपला, डायअसोमिथेन. हिटिंग करा. कॅटलिस्ट कुठला यूज करणार आहे, फ्लोरोबोरिक ऍसिड HbF4 हे कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये हिटिंग करणार आहोत. काय होईल बघा मग, सेम रिएक्शन आहे. इकडला अल्किल ग्रुप इथं आपण कुठला घेतलाय, CH3 घेतलाय मिथिल ग्रुप, आणि हा CH2 या हायड्रोजनला कंबाईन होईल, आणि तुम्हाला काय मिळेल बघा, CH3O प्लस. ओके, हा CH3 ऑप्शन आहे, हा CH2 इथं, हा CH2 आणि हा हायड्रोजन CH3 झाला, हे प्लस N2 प्लस नायट्रोजन गॅस आपला इव्हॉल्व झाला. ओके, आता इथं लक्षात घ्या ऑप्शनला अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप कसे आहेत, दोन्ही अल्किल ग्रुप आपले सेम आहेत. त्यामुळे इथं आपण आता नेम लिहिणार आहे कॉमन सिस्टीम नुसार. कसं लिहिणार, कॉमन सिस्टीम मध्ये डाय यूज करणार आहे, प्रिफिक्स नावाच्या अगोदर डाय म्हणणार, आणि हे मिथिल ग्रुप्स आहेत, दोन मिथिल ग्रुप, डायमिथिल, आणि शेवटी काय लिहिणार आपण, इथर लिहिणार. ओके, नेम काय झालं, डायमिथिल इथर. आणि जर आययुपीएच लिहिणार असेल तर कसं होणार आहे, हा CH3 आणि ऑप्शन काय मिळेल आपल्याला, आययुपीएच मध्ये अल्कोहॉक्सी अल्केन असतो, हा का इथर आहे, हा कुठला इथर आहे आपला, सिंपल इथर आहे. लक्षात घ्या, ऑप्शनच्या दोन्ही साइडला अटॅचले अल्किल कसे आपले
सेम आहे का डिफरंट आहे? सेमच आहेत ना, त्यामुळे हा सिंपल इथर आहे किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो आणखी सिंपल इथरला काय म्हणणार आपण? सिमेट्रिकल इथर्स. ओके, मग हा एक अल्फा ऑक्सी आणि एक अल्केन म्हणजे मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन काय होणार? मिथॉक्सी आणि एक आपला मिथेन. नेम काय झालं? मिथॉक्सिमिथेन. ओके, नेम इज मिथॉक्सिमिथेन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा आपण दुसरा घेऊया याच्यामध्ये. इथे इथला आपण CH3 CH2OH. ओके, हा कुठला अल्कोहोल आहे सांगा? इथाइल अल्कोहोल. ओके, इथाइल अल्कोहोल. रिएक्शन करा डायसोमिथेन CH2N2. हा डायसोमिथेन आहे. HbF4. ओके, फ्लोरोफोरिक ऍसिड याच्या प्रेस मध्ये काय होणार आहे? डायसोमिथेन CH2N3 म्हणला CH2 ग्रुप आहे तो इथलं त्या ऑक्सिजनला अटॅच होणार. हा CH2 ला हायड्रोजन अटॅच होणार. ओके, त्याप्रमाणे CH3 CH2O CS. बरोबर आहे. हा CH3 CH2 आहे, ऑक्सिजन आहे. हा CH2 ह्या हायड्रोजन कंबाईन आहे. CH2 चा CS घेऊन. ओके, आणि हा नायट्रोजन गॅस इथं आपला इव्हॉल्व होणार. ओके, गॅसेस स्टेट मध्ये असतो. ओके, म्हणजे आपला प्युअर इथर इथं मिळणार. नेहमीच काय सांगा? एका साइडला कुठला ग्रुप आहे? मिथिल आहे आणि ह्या साइडला कुठला आहे? इथिल ग्रुप आहे. CH3 CH2 हा इथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप आहे. बरोबर. आता इथं लक्षात घ्या त्यामध्ये ऑक्सिजनला अटॅचली दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत का डिफरंट आहेत? की कसे डिफरंट आहेत ना, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार? ओके, मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर म्हणणार. हे अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड इथर तयार झालं. तर मग त्याचं कॉमन सिस्टीम नुसार आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं. कॉमन सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर कसं येणार सांगा? मिक्स्ड इथर साठी ऑक्सिजनला अटॅचले दोन्ही जे अल्किल ग्रुप्स आहेत ही अल्किल ग्रुप्स आपण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहिणार आहे. हा अल्किल ग्रुप कुठला आहे? CH3 CH2 इथिल ग्रुप आहे आणि हा CH3 कुठला आहे? मिथिल आहे. मग आणि शेवटी आपण इथं लिहिणार. मग कसं लिहिणार सांगा? कॉमन मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर अल्किल ग्रुपला पहिल्यांदा इथिल येणार. हा CH3 CH2 इथिल दोन कार्बनचा, हा इकडं मिथिल आणि शेवटी काय लिहिणार तुम्ही? इथर लिहिणार. ओके, नेम काय झालं? इथिल मिथिल इथर. ओके, IUPAC ला IUPAC कसं लिहितो आपण? अल्कोऑक्सी अल्केन. बरोबर, अल्कोऑक्सी अल्केन आहे. मग आता अल्कोऑक्सी अल्केन करत असताना स्मॉलर अल्किल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कार्बन ऍटम्स आपले कमी आहेत त्याला आपण काय म्हणतो? अल्कोऑक्सी ग्रुप म्हणतो. आणि जो लार्जर अल्किल ग्रुप आहे त्याला आपण अल्केन असं कन्सिडर करतो. ओके, मग लक्षात घ्या स्मॉलर अल्किल कुठला आहे? एक कार्बनचा मिथिल ग्रुप. ओके, मिथिल ग्रुप हा अल्कोऑक्सी होणार. म्हणजे मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन काय आहे? मिथॉक्सी. आणि हा लार्जर अल्केन CH3 CH2 काय होणार? इथेन तयार होणार. म्हणले आता कसं लिहिणार सांगा? मिथॉक्सी मिथॉक्सी इथेन. नेम आपलं काय लिहायचं? मिथॉक्सी इथेन. लक्षात केला. 1 मिथॉक्सी म्हणलं तर चालेल कारण का? किंवा नाही 1 मिथॉक्सी म्हणलं तर चालेल कारण का? इथिल ग्रुप मध्ये दोनच कार्बन आहेत त्यामुळे मिथॉक्सी इथेन म्हणलं तर चालेल किंवा 1 मिथॉक्सी म्हणलं तरी चालेल. ओके, अशा पद्धतीनं ही आपली अल्कोहोल्स आणि डायसोमिथेन पासून मिथिल इथर फॉर्मेशनची मेथड आहे. आता ह्या रिएक्शन मध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक एंडिंगला काय बघा ह्या CH3 ग्रुप आहे. इथं सुद्धा इथं तयार झाला, इथं CH3 आहे, इथं CH3 आहे. म्हणजे कुठलाही आपण इथं तयार केला
तर त्याच्या एका साइडचा अल्किल ग्रुप जो आहे तो कुठला असणार आहे, मिथिल ग्रुपच असणार. ओके, त्यामुळे ओनली मिथिल इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड इफेक्टिव्हली बाय दिस मेथड. ओके, फक्त मिथिल ग्रुप असणारे इथरच आपण ह्या मेथडनुसार तयार करू शकतो. एका साइडला मिथिल ग्रुप कायमस्वरूपी असणार, फक्त इकडला अल्किल ग्रुपच हा चेंज होत जाणार. ओके, आणि इथं काय होत असतं, ह्या रिएक्शन मध्ये अल्कोहोल्स मधला अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्कोहोल्स मध्ये मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस होत असतो. लक्षात, इथला हायड्रोजन मिथिल ग्रुपने रिप्लेस होत असतो. ओके, त्यामुळं त्या रिएक्शनला आपण आणखी काय म्हणतोय, मिथायलेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस्ड इन अल्कोहोल, therefore this reaction known as a methylation of alcohols. ओके, त्या रिएक्शनचे लिमिटेशन्स काय आपलं, काय लिमिटेशन आपण सांगितले आता, ओनली मिथाइल ethers ओके can be prepared by this method. ओके, ओनली मिथाइल ethers can be prepared by this method. म्हणजे फक्त मिथिल इथरच आपण त्या मेथडनुसार तयार करू शकणार आहे. लक्षात, ओके, लक्षात आहे. तर मग त्यानंतर आपल्याला आता पुढचा जो पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, इथं आपला प्रिपरेशन ऑफ इथरचा पार्ट चाललाय. पहिले आपण फ्रॉम डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स पासून इथर तयार बघितलेला, सेकंड विलियमसन सिंथेसिस बघितलं, आणि थर्ड फ्रॉम अल्कोहोल्स आणि डाय अल्सोमिथिलीन. हे आपल्या महाराष्ट्र स्टेट बुक मध्ये ही आपली मेथड ड्रॉप केली आहे, परंतु एनसीईआरटी मध्ये ही आहे, याच्यावरती सीटला क्वेश्चन विचारला जातात त्या मेथडनुसार, त्यामुळे ही मेथड आपण एक्स्ट्रा घेतलेली असतात याच्यामध्ये. ओके, ह्याच्यानंतर इथं आता प्रिपरेशन ऑफ इथरचा पार्ट आपला कम्प्लीट झालाय. नेक्स्ट आपण घेणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. आता इथरच्या फिजिकल प्रॉपर्टी कशा आहेत ते आपल्याला बघायचं आहे. पहिली आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहे इथर्स आणि that is the physical state and boiling points. Physical state and boiling point. ओके, इथरची फिजिकल स्टेट बनणार आहे, कुठल्या स्टेट मध्ये इथर प्रेझेंट आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, आणि त्यांचा बॉइलिंग पॉइंटचं व्हेरिएशन कसं होतं, कसं बॉइलिंग पॉइंट चेंज होत जातो, ते आपल्याला स्टडी करायचं. ओके, पहिले तर फिजिकल स्टेट कसे असणार आहे बघा. हिच्यामध्ये बघा, पहिला पॉइंट आपण इथे लिहिलं, ओनली dimethyl ethers, only dimethyl ethers and ethyl methyl ethers and ethyl methyl ethers. ओके, काय म्हटलं बघा आपण, ओनली dimethyl ethers and ethyl methyl ethers are gases. ओके, फक्त इथाइल मिथाइल इथर्स आणि डायमिथाइल इथर ही गॅसेस स्टेट मध्ये असतात. ओके, फिजिकल स्टेट यांची गॅसेस स्टेट मध्ये असतात. अँड अदर ethers are colorless liquids.
other ethers are colorless liquids with pleasant odor. With pleasant odor. ओके, लक्षात ठेवायचं आहे. काय म्हटलं बघा आपण पहिले आपण फिजिकल स्टेट मध्ये काय सांगितलं, इथर्स मधली डायमेथिल इथर आणि इथिल मिथिल इथर हे आपले गॅसेस स्टेट मध्ये आहे आणि बाकीचे जे इथर्स आहेत ते कलरलेस आहेत, म्हणजे त्याला कुठलाही कलर नाही. कलरलेस लिक्विड्स आहेत ते लिक्विड स्टेट मध्ये आणि कलरलेस आहेत, कुठलाही कलर नाही. विथ प्लीझंट ऑर्डर म्हणजे त्यांचा ऑर्डर म्हणजे स्मेल, वास. त्यांचा वास हा प्लीझंट असतो, म्हणजे चांगला असतो लक्षात घ्या. ओके, हॅव्हिंग प्लीझंट ऑर्डर म्हणजे स्वीट स्मेल असतो त्यांचा. ओके, तो बघितला असेल इथं लक्षात घ्या. ओके, अनेस्थेटिक एजंट म्हणून आपण यूज करतो ते गोल देण्यासाठी. ओके, प्लीझंट ऑर्डर असतो याचा. त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा लोअर इथर्स. लोअर इथर्स म्हणजे काय, ज्या इथर्स मध्ये कमी कार्बन एटम प्रेझेंट आहेत. लोअर इथर्स कमी कार्बन एटम अप टू 7-8 पर्यंत लक्षात घ्या. लोअर इथर्स हा कमी कार्बन असणारे इथर्स. लोअर इथर्स are highly volatile. लोअर इथर ही कसे आहेत आपले हायली volatile. ओके, volatile म्हणजे काय की गॅसेस स्टेट मध्ये त्यांचं कन्व्हर्शन इझिली होत असतं, पेपराइज होत असतात ते, म्हणजे पेट्रोल सारखं. ओके, लगेच ते पेपराइज म्हणजे गॅसेस स्टेट मध्ये जात असतात लक्षात घ्या. त्याला हायली volatile असं म्हणतात. ओके, पेपर फॉर्म होत असतो त्याचा लगेच. Ethers are highly volatile and highly inflammable. Highly inflammable. Highly inflammable. Inflammable म्हणजे ज्वलनशील लक्षात घ्या. अति ज्वलनशील, highly inflammable. आपण आता जे टँकर वगैरे असतात इथर्स घेऊन जाणे, पेट्रोल्स घेऊन जाणे, त्यांच्या पाठीमागे लिहिलेलं असतं ते टँकर्स असतात. सगळे आपले तेल वाहून जाणारे, तेल घेऊन जाणारे टँकर्स, त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं हायली इन्फ्लेमेबल म्हणजे ते अति ज्वलनशील असतात लक्षात घ्या. लगेच पेट जातात याचं कॉन्टेक्ट मध्ये आले तर. ओके, हायली इन्फ्लेमेबल असतात ते. लोअर इथर्स हे हायली व्होलॅटाइल आणि हायली इन्फ्लेमेबल असतात, अति ज्वलनशील असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपण याच्यामध्ये बघणार आहे त्यांचा बॉइलिंग पॉइंट. ओके, बॉइलिंग पॉइंट इथरचा जो आहे जसं यांचं मॉलिक्युलर मास वाढत जाणार तसा इथरचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होत जातो. ओके, बॉइलिंग पॉइंट इथर्स आर ग्रॅज्युअली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. ओके, हे लक्षात ठेवायचं. बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर्स increases with boiling point of ethers increases with increase in molecular mass. Okay, यांचं मॉलिक्युलर मास जसं वाढत जाणार, जसं यांचं वेट वाढत जाणार तसं यांचं बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढत जातो. जसे एक कार्बन असणाऱ्यापेक्षा 2 कार्बन असणाऱ्या इथरचा बॉइलिंग पॉइंट जास्त, त्याच्यापेक्षा 3 कार्बन असणाऱ्या इथरचा बॉइलिंग पॉइंट जास्त, 4 कार्बनचा जास्त, अशा तिनं एक मॉलिक्युलर मास वाढतं. मॉलिक्युलर मास वाढले की बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढत जातो. ओके, ही पहिला आपली फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट. ओके, लक्षात द्या सगळ्यांना. ओके, अंडरस्टँड. त्यानंतर नेक्स्ट बघा फिजिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. these are the polarity and solubility. Polarity and solubility.
नेक्स्ट बघा सेकंड फिजिकल प्रॉपर्टी, polarity and solubility. पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. आता पोलॅरिटी म्हणजे काय, यांचं पोलर नेचर लक्षात. पोलर नेचर, इथर हा पोलर आहे की नॉन पोलर हे सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे, आणि त्याच्यानंतर तो त्याची सोल्युबिलिटी म्हणजे वॉटर मध्ये तो सोल्युबल आहे की नाही हे आपल्याला परत स्टडी करायचं आहे. बरोबर. मग बघा याच्यामध्ये आता इथरचं जे लिंकेज आहे आपलं, इथर लिंकेज कसं असेल, कसं असतं आपलं इथर लिंकेज. ओके, अशा तीन लक्षात घ्या. COC हे आपले इथर लिंकेज आहे. ऑप्शन हा डायव्हॅलेंट आहे, त्याची व्हॅलेन्सी आपली 2 असते. ओके, हे इथर लिंकेज लक्षात घ्या. या ऑप्शनला 2 अल्किल ग्रुप आपले अटॅच असणार आहेत. हे COC लिंकेज. तर आता असं जर आपण घेतलं तर काय होणार, हा 3 हायड्रोजन मिथिल ग्रुप, इकडे मिथिल ग्रुप, डायमिथिल तर झाला. हा इथर लिंकेज आहे लक्षात घ्या. हे हायड्रोजन आपण आता दाखवणार नाही इथर लिंकेज मध्ये. बरोबर, हे आपलं इथर लिंकेज आहे. मग त्या इथर लिंकेज मध्ये हा जो COC बॉन्ड अँगल आहे, कार्बन ऑक्सिजन कार्बन हा जो बॉन्ड अँगल आहे ते आपण आता डायरेक्ट असं पण स्ट्रेचर मध्ये दाखवलाय. हा बॉन्ड अँगल हा इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. लक्षात, हा 180 डिग्री बॉन्ड अँगल असू शकत नाही. आपल्याला दिसतंय हे सगळे COC बॉन्ड एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे, त्यामुळं बॉन्ड अँगल हा 180 डिग्री असेल आपण म्हणतो, परंतु हा बॉन्ड अँगल 180 डिग्री नाही. लक्षात. ओके, इथर लिंकेज COC लक्षात घ्या. ओके, द COC बॉन्ड अँगल is not 180 degree. Okay, हा 180 डिग्री बॉन्ड अँगल नाही. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, is not 180 degree. तर मी लिहितो द COC बॉन्ड अँगल is not 180 degree. हा बॉन्ड अँगल 180 डिग्री नाही लक्षात घ्या. Therefore, dipole moment of two CO bonds do not cancel each other. Dipole moment of two CO bonds do not cancel each other. Okay, it cancel झाले. Do not cancel each other. Okay, लक्षात ठेवायचं. COC बॉन्ड अँगल हा 180 डिग्री नाही, त्यामुळे 2 CO बॉन्डचा डायपोल मोमेंट कॅन्सल होत नाही. की ही जर 180 डिग्री असतं तर काय झालं असतं, इथं लक्षात घ्या, इकडून असा बॉन्ड डायपोल आला असता, हे असा आणि हा असा. ओके, इथं कार्बन पेक्षा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कडे आपण बॉन्ड डायपोलचा एरो रिप्रेझेंट करत असतो. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याच्याकडे बॉन्ड डायपोलचा एरो असतो. ओके, ह्या CO बॉन्डची आणि ह्या CO बॉन्डची डायरेक्शन आपली डायपोल मोमेंटची डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळं हे इक्वल आणि अपोजिट मॅग्निट्यूड असल्यामुळं इथली डायपोल मोमेंट आपली कॅन्सल झाली असती 180 डिग्री जर बॉन्ड अँगल असता तर. मग आता 180 डिग्री बॉन्ड अँगल नाही, त्यामुळे 2 CO बॉन्डचा
डायपोल मोमेंट हा आपला कॅन्सल होणार नाही, लक्षात. डू नॉट कॅन्सल इच अदर. कॅन्सल होत नसेल तर the ether have small net dipole moment. Ether have small net dipole moment. आणि इथला स्मॉल नेट डायपोल मोमेंट आहे, लक्षात. ओके, कसं असणार बघा. इथं काय अशा पद्धतीनं इथं ऑप्शन आहे काय अशा पद्धतीने हे असणार आहे लिंकेज. ओके, मग इथला जो डायपोल मोमेंट आपला कॅन्सल होत नाही, लक्षात का. त्यामुळे इथला जो बॉन्ड अँगल आहे तो आपण डायरेक्ट इथं दाखवूया. इथं अशा आर ओ आर. आर म्हणजे अल्किल ग्रुप आहे, इथं कार्बन असणार आहे. इथं ऑप्शन वरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि इथला जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल आपला 110 डिग्री सेल्सिअस बॉन्ड अँगल आहे. मग आपला दोन CO बॉन्डची डायपोल मोमेंट कॅन्सल होत नाही 180 डिग्री बॉन्ड अँगल असल्यामुळे. त्यामुळे इथं बॉन्ड डायपोल मोमेंट हे आपण असं दाखवणार. ओके, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडे आपण बॉन्ड दाखवत असतो आणि त्याचा टेल म्हणजे हे एरोचा हेड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडे. ऑप्शन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन पेक्षा. अल्किल ग्रुप मध्ये कार्बन आहे आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह टेल कडे असतो. हा टेल आणि हा हेड. ओके, आता दोघांची डिरेक्शन दोन CO बॉन्डची डिरेक्शन एकाच साइडला आली. त्यामुळे दोन्ही बॉन्ड डायपोलची ऍडिशन होणार, लक्षात. दोन्ही बॉन्ड डायपोलचे ऍडिशन होणार. हा बॉन्ड हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आणि हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. या दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्डची बॉन्ड डायपोल एकाच डिरेक्शनला आहे. त्यामुळे ह्या दोन बॉन्ड डायपोलची काय होणार आहे, आपली ऍडिशन होणार, लक्षात. ऍडिशन झाल्यानंतर आपल्या इकडं रिसल्टंट डायपोल मोमेंट या साइडला असा वाढत जाणार, लक्षात. ओके, हा आपला काय असणार आहे, नेट डायपोल मोमेंट किंवा रिसल्टंट डायपोल मोमेंट. ओके, हा नेट डायपोल मोमेंट किंवा रिसल्टंट डायपोल मोमेंट असणार आहे. आणि इकडे आपले हे बॉन्ड डायपोल्स आहेत. ओके, ही बॉन्ड डायपोल आहे, ही बॉन्ड डायपोल आहे. दोन बॉन्ड डायपोलची डिरेक्शन एकाच साइडला असल्यामुळे बॉन्ड डायपोलची ऍडिशन होणार आणि नेट डायपोल मोमेंटची डिरेक्शन आपल्याला इकडे मिळेल असेल. ओके, त्यामुळं इथर्स हॅव स्मॉल नेट डायपोल मोमेंट. की इथरला स्मॉल नेट डायपोल मोमेंट आहे. त्यामुळं इथं डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप होत असतो. ओके, लक्षात. त्यामुळं इथं इथर्स मध्ये लक्षात घ्या, इथर्स म्हणजे हे COC लिंकेज त्याच्यामध्ये डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप होतो. ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह, कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह. ओके, जे दोन CO बॉन्ड मध्ये डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होतो, लक्षात घ्या. त्या कार्बनचा पॉझिटिव्ह डायपोल, ऑक्सिजनचा निगेटिव्ह डायपोल. त्या कार्बनचा पॉझिटिव्ह डायपोल जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होतो. ओके, डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स इथे डेव्हलप होत जातो, लक्षात. ओके, त्यामुळं आपण इथे काय म्हणणार आहे, इथरला स्मॉल नेट डायपोल मोमेंट असल्यामुळे इथर्स मध्ये डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असतो, लक्षात. दोन इथर मॉलिक्यूल मध्ये डायपोल इंटरॅक्शन प्रेझेंट असतात. ओके, ओके, देयरफॉर इथं आपण लिहूया, देयरफॉर इथर्स हॅव therefore ethers have
डायपोल डायपोल attractive force, dipole dipole attractive force is present. Okay, इथे dipole dipole attractive force आपला प्रेझेंट आहे लक्षात घ्या. dipole dipole इंटरॅक्शन. ओके, मग लक्षात घ्या ह्या dipole dipole attractive force मुळे इथरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो आपला अल्केन ह्या हायड्रोकार्बन पेक्षा जास्त असतो. ओके, तिच्यापेक्षा जास्त असतो आणि अल्कोहोल पेक्षा कमी असतो. मग इथरचा बॉइलिंग पॉइंट आहे अल्केन पेक्षा जास्त काय तर डायपोल डायपोल अट्रॅक्शन प्रेझेंट आहे इथर्स मध्ये, अल्केन मध्ये हे नाही, अब्सेंट आहे लक्षात. ओके, मग आणि अल्कोहोल पेक्षा कमी काय तर अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. हायड्रोजन बॉन्डिंग हे डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह पेक्षा स्ट्रॉंग असतं, त्यामुळं अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे इथर पेक्षा आणि इथरचा अल्केन पेक्षा जास्त असणार. ओके, आता इथं आपण लिहूया सेंटेन्स ने काय म्हटलंय आपण, इथर्स हॅविंग हायर बॉइलिंग पॉइंट दॅन अल्केन्स. हे इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे सीईटी साठी, तुम्हाला सीईटी नीट साठी. इथर्स हॅव higher boiling point, ethers have higher boiling point than alkanes and lower boiling point and lower ethers having higher boiling point than alkanes and lower boiling point than alcohols. ओके, त्यानंतर अल्कोहोल पेक्षा कमी असतो लक्षात. इथरचा बॉइलिंग पॉइंट अल्केन पेक्षा जास्त आणि अल्कोहोल पेक्षा कमी. ओके, आता अल्केन पेक्षा बॉइलिंग पॉइंट काय जास्त आहे आपला याचा इथरचा. याचं रिझन आपण काय सांगितलं, डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स. ओके, बिकॉज लक्षात घ्या, बिकॉज ethers have dipole dipole attractive force, because in ethers dipole dipole attractive force is present and dipole dipole attractive force is present and this is absent in alkanes of comparable molecular mass. ओके, इथरचा बॉइलिंग पॉइंट अल्केन पेक्षा जास्त आहे म्हणजे काय तर डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असतो आणि हाच डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स हा अल्केन मध्ये आपला अब्सेंट असतो, त्यामुळे इथरचा बॉइलिंग पॉइंट जास्त आणि अल्कोहोल पेक्षा इथरचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, कारण का अल्कोहोल्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं, इथर मध्ये अब्सेंट असतं. अँड इन अल्कोहोल्स hydrogen bonding is present. Hydrogen bonding is present and this is and in alcohols hydrogen bonding is present and this is absent in ethers. Okay. आणि हेच हायड्रोजन बॉन्डिंग आपल्या इथर मध्ये
अपसेंट असतं लक्षात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. इथरचा बॉइलिंग पॉइंट अल्केन पेक्षा जास्त आहे आणि अल्कोहोल पेक्षा कमी आहे. ऑफ कंपॅरेबल मॉलिक्युलर मास सेम असणाऱ्या अल्केन, अल्कोहोल आणि इथरचं कंपॅरिझन आपण केलं तर मग इथं इथरचा बॉइलिंग पॉइंट अल्केन पेक्षा काय जास्त आहे तर इथर मध्ये डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट आहे. की कार्बन पॉझिटिव्ह डायपोल, ऑक्सिजन निगेटिव्ह डायपोल आणि ही डायपोल मोमेंट कॅन्सल होत नाही. वन अँगल 180 डिग्री अँगल नसल्यामुळे त्यामुळे डायपोल मोमेंट ओके स्मॉल नेट डायपोल मोमेंट तयार होते. त्यामुळे डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होतो. आणि इथर्स मध्ये आपलं डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट आहे. अल्केन मध्ये तो अब्सेंट आहे. त्यामुळे इथरचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे आणि अल्कोहोल पेक्षा इथरचा बॉइलिंग पॉइंट कमी. कारण का अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं आणि हेच हायड्रोजन बॉन्डिंग इथर मध्ये अब्सेंट असतं लक्षात. ओके, हायड्रोजन बॉन्डिंग हे डायपोल डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स पेक्षा स्ट्रॉंग असतं. त्यामुळे अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो आणि हेच हायड्रोजन बॉन्डिंग आपलं इथर मध्ये प्रेझेंट नाही. त्यामुळे याचा बॉइलिंग पॉइंट आपला कमी असणार. आता दुसऱ्या याच्यामध्ये राहिली सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी आपण कसं सांगणार आहे बघा. यामध्ये सोल्युबिलिटी जी असणार आहे ती सोल्युबिलिटी बघा यामध्ये इथरचा आर soluble in ethers are soluble in water. ethers हे वाटर मध्ये soluble आहे due to formation of hydrogen bonding H bonding with water molecules. ओके, काय म्हटले आपण इथर्स हे वाटर मध्ये सोल्युबल आहे किंवा मिक्सिबल आहे. ते मिक्सिबल म्हणजेच काय. ओके, मिक्सिबलचा अर्थ काय आपला. मिक्सिबल म्हणजे दोन लिक्विड एकमेकात मिक्स होत असतील. दोन लिक्विड एकमेकात मिक्स होत असतील त्याला आपण मिक्सिबल किंवा सोल्युबल म्हणतो. ओके, आता इथरचा वाटर मध्ये सोल्युबल आहे. का सोल्युबल आहे ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. कारण का तो वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असतो. ओके, आणि कसं होत असतं बघा. इथरचा मॉलिक्यूल ROR बरोबर. आता इथर ऑक्सिजनचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज, वॉटर मॉलिक्यूल बघा HOH. ओके, इथं हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इथं हा इथर आहे ROR आणि हा आपला वॉटर मॉलिक्यूल आहे H2O. ह्या दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. इथर मधला निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन आणि हायड्रोजन वॉटर मधला पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ह्यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतं लक्षात घ्या. ओके, आणि हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झाल्यामुळे इथं ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये त्या दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड डेव्हलप होत असतो. ओके, असं हायड्रोजन बॉन्डिंग डेव्हलप होत असतं लक्षात घ्या इथर आणि वॉटर मॉलिक्युल्स मध्ये. त्यामुळे इथरचे वॉटर मध्ये सोल्युबल आहे. लक्षात आलं. ही आपली पोलॅरिटी आणि सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट होता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. ओके, इथं आपला हा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरचा पार्ट हा टोटल आपला इथं कंप्लीट झालाय. नेक्स्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ऑफ इथरचा पार्ट आपण स्टडी करणार. ओके, थँक्यू.